नमस्कार. आज आपण एका उपयुक्त अशा अँड्रॉइड ॲपची माहिती पाहणार आहोत. त्या ॲपचं नाव आहे पिक्सआर्ट. या पिक्सआर्टच्या मदतीने आपण आपले बॅनर किंवा स्लाईड किंवा आपले शुभेच्छा पत्र अगदी उत्कृष्ट पद्धतीने आपण बनवू शकतो. यासाठी आपणास प्ले स्टोअरला जाऊन पिक्सआर्ट या नावाचं ॲप ओपन करायचं आहे. हे ॲप आपणास मोफत आहे. मोफतमध्ये काही सुविधा पुरवतं आणि त्यापेक्षा अधिक सुविधा जर हव्या असतील तर आपल्याला त्यांचं प्रो व्हर्जन किंवा त्या ठिकाणी पैसे पेड करावे लागतात. चला तर मग पाहूया आपण या पिक्सआर्टमध्ये कशा प्रकारे आपणास फोटो एडिटिंग करता येतं. सर्वात प्रथम मी हे ॲप ओपन करत आहे. ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपणास त्याचा इंटरफेस दिसणार आहे. यामध्ये हे प्लसचं चिन्ह आहे, त्या चिन्हाला आपण क्लिक केल्यानंतर आपणास एडिटिंगचे टूल्स सगळे या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. पहिलं जे दिसत आहे ते फोटोज आहेत. आपल्या मोबाईलला जे काही फोटोज आहेत ते इथे दिसणार आहेत. दुसरं ऑप्शन आहे ते व्हिडिओचं. यामध्ये व्हिडिओ एडिट पण करता येतो, पण ते पेड व्हर्जनला आहे. त्यानंतर या ठिकाणी कोलाजेस आहेत. आपल्या फोटोचं या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात कोलाज या ठिकाणी बनवून दिलं जातं. या ठिकाणी बाय डिफॉल्ट या ठिकाणी माझे फोटो जे काही कोलाज बनले आहेत, एखाद्या एक ग्रीडला क्लिक केलं आणि जे फोटो आहे ते निवडले तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात त्याचे कोलाज आपणास इथे बनवून मिळतात. आता मी हे 3 फोटो ॲड केलेत. आपण त्याचं कोलाज बनवू शकतो. त्यानंतर त्या कोलाजला आपल्याला हवं तसं आपण एडिट पण करू शकतो अशा प्रकारे. म्हणजे यामध्ये कोलाज बनवण्याचा ऑप्शन आहे. त्याचे हे एडिटिंग टूल आहेत. इथून रिप्लेस करू शकतो, ओपॅसिटी कमी जास्त करू शकतो, फोटो आपण इथून क्रॉप करू शकतो अशा प्रकारे. याला आपण रोटेट करू शकतो अशा प्रकारे. त्यानंतर इथून आपण याला अशा प्रकारे क्रॉप करून घेऊ शकतो. PNG इमेज तयार होईल. त्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे. या ठिकाणाहून आपण ॲडजस्ट करू शकतो. त्याच्यानंतर इफेक्ट्स आहेत वेगवेगळ्या इफेक्ट्समध्ये आपण आपला फोटो कन्वर्ट करू शकतो अशा प्रकारे. ब्लेंडचं टूल आहे. नॉर्मल, स्क्रीन, मल्टिपल, डार्कन. तर अशा प्रकारचं आपण ब्लेंड या ऑप्शनचा वापर करून सुद्धा आपण त्याला एडिट करू शकतो. याला सेव्ह करू शकतो आपण. सध्या याला आपण डिस्कार्ड करूया आणि पुढं जाऊया. या ठिकाणी काही रेडीमेड टेम्पलेट दिलेले आहेत. या टेम्पलेटचा वापर करून सुद्धा आपण आपले एडिटिंग करू शकतो. यामध्ये जे फ्री आहेत तेच आपणास वापरता येणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी बॅकग्राऊंड दिलेले आहेत. कॅमेरा वर्क, याच्यामध्ये कॅमेराचा वापर करून आपण फोटो घेऊ शकतो. या ठिकाणी फ्री फोटोज आहेत, हे आपण आपल्या एडिटिंगसाठी वापरू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला हा सूर्यमालाचा फोटो वापरायचा आहे, तर तो सूर्यमालाचा फोटो आपण इन्सर्ट करूया. इन्सर्ट केल्यानंतर तो इथं आलेला आहे आणि खालच्या बाजूला एडिटिंग टूल आहेत. त्यामध्ये हे क्रॉपचं टूल आहे. इथून आपण क्रॉप करू शकतो. सर्वात प्रथम आपण यात एक फोटो ॲड करूया. ॲड फोटोचं ऑप्शन या ठिकाणी आहे आणि आपण एक फोटो या ठिकाणी ॲड करूया. समजा हा फोटो मला या ठिकाणी ॲड करायचा आहे लोगोसारखा, तो मी इथं ठेवून देत आहे. अजून याला छोटं करूया. अशा प्रकारे फोटो ॲड केला. त्यानंतर या फोटोलाच आपल्याला इथून क्रॉप करता येतो. समजा आपल्याला हा फोटो फक्त आपल्याला यातलं हाच एवढाच फोटो पाहिजे, तर याला मी क्रॉप केलेला आहे. याला अशा प्रकारे आपण क्रॉप करू शकतो.
त्याला रोटेट करू शकतो अशा प्रकारे. हवं तसं आपण त्याला रोटेट करू शकतो. इथून आपण त्याला जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट आपण PNG सारखी इमेज बनवून घेऊ शकतो. आता ही PNG इमेज तयार होईल. याला सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. अशा प्रकारे म्हणजे PNG इमेजसुद्धा आपल्याला तयार करता येईल. त्यानंतर ॲडजस्टचा ऑप्शन आहे, इफेक्ट्स आहेत, ब्लेंड आहे, त्याला बॉर्डर देऊ शकतो, फ्रेम देऊ शकतो, अशा प्रकारचे टूल्स आहेत. त्याच्यानंतर इथे आपल्याला टेक्स्ट पण लिहिता येईल. याला लिहायचं, याला आपण टायटल देऊया सूर्यमाला. ओके केलं. याला आपण हवं तिथं ठेवू शकतो. त्याचा आपण फॉन्ट बदलू शकतो. इथून कलर बदलू शकतो. हवा तो कलर आपल्याला याला घेता येईल. स्ट्रोक आपण बदलू शकतो, त्याचा स्ट्रोक देऊ शकतो. ओपॅसिटी कमी जास्त करू शकतो आपण अशा प्रकारे. ब्लेंडमध्ये जाऊन आपण त्याला वेगवेगळे इफेक्ट, स्क्रीन इफेक्ट, मल्टिपल इफेक्ट, डार्कन इफेक्ट, लाईटन इफेक्ट, अशा प्रकारचे इफेक्ट आपण देऊ शकतो. आता याला ओके करूया आपण. त्याच्यानंतर अजून एखादा जर फोटो ॲड करायचा असेल, उदाहरण म्हणून आपण एखादा फोटो या ठिकाणी ॲड करून पाहूया. हा फोटो मी ॲड करतो. याला आपण क्रॉप करून घेऊया. तुम्ही कोणताही फोटो अशा प्रकारे क्रॉप करून सुद्धा घेऊ शकता. स्टिकर आहेत, काही स्टिकरचा वापर तुम्ही करू शकता. काही यातले पेड आहेत, काही फ्री आहेत. यातले आपण फ्रीमधला एखादा स्टिकर या ठिकाणी ॲड करूया. हे स्टिकर आपण ॲड करूया. अशा प्रकारे स्टिकर आपण कुठलंही पाहिजे ते स्टिकर आपण ॲड करू शकतो. ॲड फोटो पाहिलं, कॉलआउट ॲड करू शकतो आपण. एखादं काही तुम्हाला कॉलआउटमध्ये लिहून दर्शवायचं असेल तर ते सुद्धा आपण अशा प्रकारे आपण कॉलआउटमधून सुद्धा लिहू शकतो. वेगवेगळे ब्रशेस या ठिकाणी दिलेले आहेत, बॉर्डर दिलेले आहेत, मास्क, त्याच्यानंतर हे वेगवेगळे लेन्स आहेत. हे तुम्ही तुमच्या इमेजसाठी वापरू शकता. या ठिकाणी जिथं तुम्हाला आवश्यकता वाटेल अशा ठिकाणी त्याला वापरू शकता. याची ओपेसिटी आपण कमी जास्त करू शकतो इथून. त्यानंतर सेप मास्क आहेत. अशा प्रकारे आपण आपल्या फोटोला कन्वर्ट करू शकतो. अजून बरेचसे एडिटिंगचे टूल्स या ठिकाणी आहेत. तुम्ही त्याचा स्वतः प्रत्यक्ष वापर करून पाहू शकता. शेवटी आपल्याला इथं आलं सेव्ह करायचं आहे. या ठिकाणी सेव्हचं ऑप्शन आहे. सेव्ह टू गॅलरी करायचा आहे आणि तो फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. या ठिकाणी तो फोटो सेव्ह झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे वेगवेगळे बॅनर किंवा वेगवेगळे शुभेच्छा पत्र किंवा शैक्षणिक साहित्यासाठी वेगवेगळ्या स्लाईड आपण या ॲपच्या मदतीने खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवू शकता. कुठलंही ट्रेनिंग न. चला तर मग परत भेटूया एका वेगळ्या विषयासह, एका वेगळ्या व्हिडिओ.